क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जायखेडा येथे नागरिकांकडून रास्ता रोको। 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी वनमजूर राजेंद्र साळुंखे यांनी जे आत्मदहन केले होते त्यामध्ये ते 80% भाजले गेले। त्यांना काही दिवसांपूर्वी नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले। या दरम्यान दिनांक 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता त्यांचे दुःखद निधन झाले आहे। साळुंखे यांना आत्मदहन करण्याचे कारण वन विभागातील वरिष्ठांकडून होत असलेला मानसिक त्रास व शारीरिक त्रास या दाताला कंटाळून साळुंखेंनी आत्मदहन केले होते। या अनुषंगाने त्यांचा मृतदेह सध्या नाशिक ग्रामीण शासकीय रुग्णालयात येथे ठेवण्यात आला आहे। जोपर्यंत राजेंद्र साळुंखे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत साळुंखे यांचा अंत्यविधी केला जाणार नाही असा पवित्रा त्यांचे नातेवाईक व परिसरातील समाज बांधव तसेच विविध संघटनांकडून घेण्यात आला होता। त्यानुसार त्यांनी जायखेडा येथे आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन सुरू केले होते। या मागणीची दखल घेत मयत राजेंद्र साळुंखे यांच्या वारसाला 6 महिन्याच्या आत वनसेवेत सामावून घेतले जाईल व मयत राजेंद्र साळुंखे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वन अधिकारी यांच्यावर त्वरित अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन आंदोलकांना देण्यात आल्याने त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे। दरम्यान या आंदोलनाची दखल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेऊन त्यांनी व्हिडिओ फोनच्या माध्यमातून आंदोलकांशी चर्चा केली व मयत राजेंद्र साळुंखे यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असे आश्वासन दिले। मयत राजेंद्र साळुंखे यांचे संतप्त नातेवाईक व सर्वपक्षीय नागरिकांकडून जायखेडा पोलीस स्टेशन येथे आज महामोर्चाचे नियोजन करण्यात आले होते। यावेळी या मोर्चातील नागरिकांनी प्रमुख मागणी केली असून त्यात वनपाल सागर पाटील यास त्वरित अटक करण्यात यावी तसेच साळुंखे यांच्या निधनानंतर त्यांच्या पाल्यास त्याच्या शिक्षणाचा खर्च देण्यात यावा तसेच त्यांच्या वारसांना वन विभागात योग्य काम देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। सदरच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी संतप्त नागरिकांनी नामपूर ताराबाद रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले। यावेळी हजारोच्या संख्येने समाज बांधव व विविध पक्षातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या रास्ता रोकोमुळे शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दरम्यान पोलीस प्रशासनाने वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सटाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।